हॅलो, नमस्कार. मी सृष्टी. कसे आहात सगळे? मस्त ना? मस्तच राहिलं पाहिजे. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. मी हे पावसाळ्यासाठी कांदे भरून ठेवते. आता आमच्याकडे प्राईस थोडी कमी आहे, त्याच्यामुळे मी ठेवलेत आणि नंतर मग प्राईस खूप वाढते. तर चला तर मग आजचा व्हिडिओ आपण अंकुरित कडधान्य बनवायचे. तर अशा प्रकारे कडधान्यांना मोड कसे येणार, तर त्याच्यासाठी मी काही टिप्स सांगते. तर तुम्ही हे कपड्यामध्ये या जालीदार भांडे असतात त्याच्यामध्ये तर ठेवू शकता बनवून. तर अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये तुम्ही उसळ किंवा मिसळ या किंवा सार बनवून खाऊ शकता गरमागरम. कारण पावसाळ्यामध्ये थंड वातावरण असतं, तर त्या वातावरणामध्ये असं झणझणीत गरम गरम मिसळ वगैरे बनवून खायला खूप मस्त वाटतं. तर चला तर मग हे आपण मोड आणण्यासाठी ठेवूया. तर ही मी मटकी आणि मूग हे 4 तास असे भिजत घातले होते आणि हे आता जालीदार भांड्यामध्ये असेच ठेवून देते. आपल्या जेवणामध्ये आहारामध्ये अंकुरित कडधान्यांचा वापर जर केला तर ते उत्तम, आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. कॉटनच्या सुती कपड्यामध्ये बनवायचं आहे. कपडा थोडा ओला करून घ्यायचा आहे, म्हणजे ओल्यावरती खूप छान मोड येतील. आपल्या चॅनलवरती अशाच महाराष्ट्रीयन कोकणी रेसिपी येत असतात, तर त्याला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर व्हिडिओ मी इथेच थांबवते. तोपर्यंत बाय. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. बाय.